जळगावमधून महत्त्वाची अपडेट समोर येते। जळगाव जिल्ह्यात 216 कोटींचा केळी पीक विमा घोटाळा उघडकीस आलाय। तब्बल 216 कोटींवर डल्ला मारण्याचा डाव सॅटेलाइटच्या मदतीने उधळून लावलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अतिशय महत्त्वाच्या ताज्या ठळक बातम्या आलेल्या आहेत। तसेच आपल्याला लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात होत आहे। राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींवर प्रश्नांच्या फैर्या। उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर तेजीत, 5 दिवसात 20% वाढ, आवक घटलेली आहे। इंडिया AI इम्पॅक्ट परिषद आजपासून दिल्लीत। तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रातील जगभरातील मंदियाळी जमणार। बांगलादेशात उद्या नव्या सरकारचा शपथविधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती। लातूरमध्ये सोयाबीन दर हमीभावाच्या पुढे गेलेले आहेत। वर्षभरात 31 लाचखोर अडकले, सर्वाधिक कारवाई महसूल विभागात, जिल्हा परिषद तसेच महावितरणमध्ये। पोषण आहाराच्या कारवाईबाबत चालढकल, गोदामात आढळला साठा, विभागाकडून अहवाल नाही। दौंडला भुसार मालाचा भाव स्थिर आहेत। कडेगावला कांद्याची आवक घटलेली आहे। कांदा बीज उत्पादन, फुलोऱ्यावर मधमाशांचा दुष्काळ, कांदा बीज उत्पादनात होणार घट। कीटकनाशकांचा अतिवापर, हवामानातील अचानक बदल, अवकाळी पाऊस, नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहेत। बाजार सावंगीत गावरान केसर आंबा मोहरला। भडगाव तालुक्यात हरभऱ्यावर वाढला मर रोगाचा प्रादुर्भाव, ढगाळ वातावरणानंतर वाढलेल्या उष्णतेचा फटका, वातावरण बदलत असल्याने पिके धोक्यात आलेली आहेत। बाजार समितीत 2 दिवस तुरीची आवक बंद झालेली आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात लागले तुरीचे ढीग। शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी, मिळाले 83 लाख। उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। भारत अमेरिका करार, सोयाबीनचे दर गडगडले, क्विंटलला 500 रुपयाचा फटका, शुल्क हटवल्याचा परिणाम झालेला आहे। लासलगाव येथे कांदा पाठोपाठ सोयाबीनच्या दरात देखील 500 रुपयांची घट झालेली आहे। मालेगाव तालुक्यात 13,000 घरकुलांची कामं अद्याप अपूर्णच आहेत। 710 लाभार्थी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत। 8,000 लाभार्थ्यांना मिळाला दुसरा हप्ता। चांदवड शहरात 125 घरकुल मंजूर, आतापर्यंत 92 पूर्ण झालेले आहेत। सिन्नर तालुक्यात 70% घरकुल अपूर्ण आहेत। बांधकाम साहित्याचे वाढते दर, कामगारांचा वणव्यामुळे होतोय परिणाम। बळीराजाला आता योग्य सल्ला मिळणार, किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार। कापसाचे भाव घसरले, हंगामही यंदा 2 महिने आधीच संपणार। नंदुरबारमध्ये भाव वाढल्यानंतर 8 दिवसापासून सुरू झाली घसरण। लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 5,000 रुपये जमा झालेले आहेत। मुख्यमंत्री स्टॅलिन यांची निवडणुकीपूर्वीच खेळी। चेन्नईमधील मे महिन्याच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शुक्रवारी राज्यातील 1.31 कोटी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5,000 रुपये जाहीर केलेले आहेत। कराराच्या नावाखाली शेतकऱ्यांचा विश्वासघात होत आहे। राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींवर प्रश्नांच्या फैर्या। उन्हाचा चटका वाढताच लिंबाचे दर तेजीत, 5 दिवसात 20% वाढ, आवक घटलेली आहे। इंडिया AI इम्पॅक्ट परिषद आजपासून दिल्लीत। तंत्रज्ञान आणि AI क्षेत्रातील जगभरातील मंदियाळी जमणार। बांगलादेशात उद्या नव्या सरकारचा शपथविधी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती। लातूरमध्ये सोयाबीन दर हमीभावाच्या पुढे गेलेले आहेत। वर्षभरात 31 लाचखोर अडकले, सर्वाधिक कारवाई महसूल विभागात, जिल्हा परिषद तसेच महावितरणमध्ये। पोषण आहाराच्या कारवाईबाबत चालढकल, गोदामात आढळला साठा, विभागाकडून अहवाल नाही।
दौंडला भुसार मालाचा भाव स्थिर आहेत. कडेगावला कांद्याची आवक घटलेली आहे. कांदा बीज उत्पादन फुलोऱ्यावर मधमाशांचा दुष्काळ. कांदा बीज उत्पादनात होणार घट. कीटकनाशकांचा अतिवापर. हवामानातील अचानक बदल. अवकाळी पाऊस. नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहेत. बाजार सावंगीत गावरान केसर आंबा मोहरला. भडगाव तालुक्यात हरभऱ्यावर वाढला मर रोगाचा प्रादुर्भाव. ढगाळ वातावरणानंतर वाढलेल्या उष्णतेचा फटका. वातावरण बदलत असल्याने पिके धोक्यात आलेली आहेत. बाजार समितीत 2 दिवस तुरीची आवक बंद झालेली आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात लागले तुरीचे ढीग. शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी मागितले 11 कोटी, मिळाले 83 लाख. उपलब्ध निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. भारत अमेरिका करार. सोयाबीनचे दर गडगडले. क्विंटलला 500 रुपयाचा फटका. शुल्क हटवल्याचा परिणाम झालेला आहे. लासलगाव येथे कांदा पाठोपाठ सोयाबीनच्या दरात देखील 500 रुपयांची घट झालेली आहे. मालेगाव तालुक्यात 13,000 घरकुलांची कामं अद्याप अपूर्णच आहेत. 710 लाभार्थी पहिल्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. 8,000 लाभार्थ्यांना मिळाला दुसरा हप्ता. चांदवड शहरात 125 घरकुल मंजूर. आतापर्यंत 92 पूर्ण झालेले आहेत. सिन्नर तालुक्यात 70% घरकुल अपूर्ण आहेत. बांधकाम साहित्याचे वाढते दर. कामगारांचा वणव्यामुळे होतोय परिणाम. बळीराजाला आता योग्य सल्ला मिळणार. किसान कॉल सेंटरमुळे शेती फुलणार. कापसाचे भाव घसरले. हंगामही यंदा 2 महिने आधीच संपणार. नंदुरबारमध्ये भाव वाढल्यानंतर 8 दिवसापासून सुरू झाली घसरण. लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 5,000 रुपये जमा झालेले आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांची निवडणुकीपूर्वीच खेळी. चेन्नईमधील मे महिन्याच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी शुक्रवारी राज्यातील 1.31 कोटी महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 5,000 रुपये जाहीर केलेले आहेत.